आता आपण इतिहासाच्या चौथ्या धड्याचा अभ्यास करत आहोत, वैदिक संस्कृती. आपण मागील विभागात बघितलं की वेद कोणते कोणते आहेत. बरोबर आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. बरोबर आहे? तर आता आता आपण सर्वप्रथम ऋग्वेद या वेदाबद्दल माहिती करून घेणार आहोत. चला तर सगळ्यात प्रथम आपण बघूया की ऋग्वेद म्हणजे काय. तर ऋग्वेद म्हणजे ऋचांनी बनलेला वेद. तर आता पहिला आपला प्रश्न असा होतो की ऋचांनी बनलेला वेद हे तर बरोबर आहे, पण ऋचा म्हणजे काय? तर मी तुम्हाला लिहिलेलंच आहे, इथं दाखवलेलंच आहे. शिवाय मी स्वतः सांगते की ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेलं पद्य. बरोबर? एखाद्याची स्तुती करायची असेल तर त्याच्यासाठी आपण एक कविता बनवतो, तर त्याला काय बोलतात? ऋचा. ऋचा हा शब्द वैदिक काळातला आहे साहजिकच, आणि स्तुती हे आपल्याला आजच्या काळामध्ये कळून येतं लगेच. त्याच्यावर आणखीन एक शब्द आहे सुक्त. सुक्त म्हणजे काय? तर अनेक ऋचा गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त असे म्हणतात. तर आता या देवता कोणत्या, हे काय आहे, पुढे पुढे आपण जसे जाऊ तसे आपल्याला समजेल. विशिष्ट फक्त आपण ऋग्वेदाचाच आता अभ्यास करत आहोत. तर ह्या ऋग्वेदामध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि ऋग्वेद म्हणजे काय हे आपण आता पाहिलं. आणि सर्वसाधारणपणे आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेलीच आहे की ऋग्वेद हा संपूर्णपणे काव्य रूपात म्हणजे पद्य भागामध्ये लिहिलेला आहे. आणि या संहितेत विविध देवतांची स्तुती करणारे सुक्ते आहेत, म्हणजे ऋचा. बरोबर आहे? त्यांच्या वैदिक आपल्या भाषेमध्ये ऋचा, आणि स्तुती तुम्हाला पटकन समजून येतं की स्तुती करायची, एखाद्या देवतेची स्तुती करायची, तर त्याच्याबद्दल जे लिखाण आहे ते ह्या वेदामध्ये लिहिलेलं आहे. बरोबर? चला आता पुढे जाऊया. पुढचा आपला वेद आहे यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये काय काय लिहिलेलं आहे? तर यज्ञात म्हटले जाणारे मंत्र. वैदिक काळामध्ये यज्ञ हा केला जाईल. उदाहरणार्थ कोणाला गृहप्रवेश करायचा असेल तर ते होम हवन यज्ञ करत असत. कोणीतरी व्यक्ती मृत पावली तर त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी सुद्धा यज्ञ करत. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी, वाईट गोष्टीसाठी, कोणत्याही एखाद्या चांगल्या कार्याला किंवा शांती भेटण्यासाठी म्हणून यज्ञ हा विधी वैदिक संस्कृतीमध्ये केला जाईल. तर ह्या यज्ञामध्ये जे मंत्र बोलायचे ते मंत्र ह्या यजुर्वेदामध्ये लिहिले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही माहिती आहे. तर यज्ञविधीमध्ये कोणता मंत्र कधी बोलायचा आणि कसा बोलायचा हे सुद्धा लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे त्या मंत्राचं पठण, म्हणजे ते जे बोलणं आहे ते कवितेच्या स्वरूपात बोलायचं आहे की गद्य स्वरूपात बोलायचं आहे ते पण लिहिलेलं आहे. बरोबर? त्याच्यानंतर ह्या प्रकारचं पूर्णपणे मार्गदर्शन या यजुर्वेद संहितेत केलेलं आहे. पद्यात असलेले मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण ह्याचीच रचना म्हणजे यजुर्वेद. बरोबर? आता एखादा पुरोहित किंवा ऋषीमुनी कुणाला मंत्र करून आपल्याला त्यांना यज्ञ करायचा असेल तर ते काय करतील? तर तो यज्ञ पेटवण्याच्या अगोदर कोणता विधी करायचा आहे त्याची माहिती ते घेतील. त्याच्यानंतर ते यजुर्वेद उघडणार आणि त्याच्यामध्ये त्या विशिष्ट विधीसाठी कोणत्या मंत्राचं आपल्याला पठण करायचंय ते बघणार आणि मग ते त्या यज्ञापुढे वाचणार. आणि ह्याचीच रचना ह्या यजुर्वेदामध्ये लिहिलेली आहे. समजलं?
चला पुढे जाऊया. आपला पुढचा वेद आहे सामवेद. ह्याच्यामध्ये काय लिहिलंय बघूया. काही मंत्र गायन यज्ञविधीच्या वेळी तालासुरात केली जाईल. तुम्हाला माहित असेल भजन कीर्तन हे कसं केलं जातं, बरोबर आहे. एखादा तुम्ही कधी बघितलेला आहे का एक छोटासा असा चित्रफित वगैरे, की कुठला होम चालू आहे किंवा यज्ञामध्ये साधू काय काय टाकत आहेत, तूप टाकत आहेत, काही वस्तू जिन्नस सामुग्री टाकत असताना ते तोंडाने बोलत असतात, काही बोलत असतात, काही गायनही करत असतात. आणि गायन करताना ऋषींच्या बरोबर दुसरे ऋषी सुद्धा असतात, माहित आहे ना त्याच्याप्रमाणे. तर ते गायन कसं करावं, गाणं असंच नाही बोलायचंय, गाणं व्यवस्थित बोलायचंय तालासुरात. तर ते कसं करायचं ह्याचं मार्गदर्शन सामवेदामध्ये दिलेलं आहे. कशा रीतीने ते गायन करायचं, म्हणजे थोडं थांबून मग थोडं गायचं, मग थोडे विधी घालायचे, विधी त्याच्यामध्ये घालून मग परत व्यक्तींना विशिष्ट व्यक्तींना बोलवायचं, त्यांना त्या जिन्नस घालायला लावायची, मग परत ते सुरुवात करायची त्या मंत्रपठणाला गायनाच्या स्वरूपात. ते या सामवेदामध्ये लिहिलेलं आहे. आलं लक्षात? अगदी व्यवस्थित. हा, आता हे झालं आपल्या सामवेदाबद्दल. आता आपलं थोड्यासा आपली अजून एक थोडीशी माहिती मी तुमच्याशी एकमेकांशी चर्चा करूया आपण, की भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. म्हणजे सामवेद हा जो वेद आहे, हे पुस्तक आहे, ह्याच्यामध्ये आपलं जे आता आधुनिकीकरणाचं जे संगीत आहे निर्माण झालेलं, त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा हात आहे. लक्षात आलं आता? आता पुढे आता बघा, वैदिक वाङ्मयातल्या काही रचना मी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत. ऋग्वेद संहिता, बरोबर, त्याच्यानंतर यजुर्वेद संहिता, मूलमात्रम सगळं दिलेलं आहे. त्याच्या आतमध्ये तुम्ही जर वाचायला घ्याल तर तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मिळू शकते. आणि सामवेद, बरोबर. चला पुढे जाऊया. आता आपण बघूया की आपण आता काय शिकलो. अर्थातच ह्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. ऋग्वेद कसा बनला आहे, ऋचा म्हणजे काय, सुक्त कशाला म्हणतात, यजुर्वेद संहितेमध्ये कशाचे मार्गदर्शन केले आहे, यजुर्वेद संहितेची रचना काय आहे यजुर्वेदाची ती, सामवेद संहितेत कोणते मार्गदर्शन केले आहे. आलं लक्षात? आता आपण स्पष्टीकरण तर घेतलंय, त्याच्यामुळं उत्तरं लिहायला तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे. तर आता आपण पुढच्या विभागात जाऊ. चला तर